इथून पाणी चालल्यावर अरे यार निघलं. प्रेशर इज अनलिमिटेड प्रेशर गाईज, अनलिमिटेड. डेंजर होऊन पडायला लागले गाईज. आणि आता मी चाललोय खरी. आणि हे स्वागत आहे गाईज अनादर व्हिडिओमध्ये. तर मग काम पे जा रहा हूँ मैं. सगळ्यात पहिल्यांदा तर मला केशवला पिक करायचं आहे बार्शी नाक्याहून. तर त्याला बार्शी नाक्याहून घेऊत आणि मग जायचं आहे तेलगाव नाक्याकडं. बघूत केशव आला आहे का, त्याला फोन लावून बघतो एक बार. केशव आलेला आहे. चला आता जाऊ. तर आता गाईज आता आलेलो तर आम्ही कामावरती. रेहान आणि मी आलेलो आहे. तर आता आपल्याला कालचं काम राहिलेलं करायचं ते कंप्लीट. तर हे आपण जॉईन करून घेऊ आज. काल मी सोडलेलं गाईज खालचं बघू शकता तुम्ही, कंप्लीट झालं ते. इकडून इकडे कनेक्शन दिलं आहे. आणि आता आपल्याला ते कनेक्शन कुठे न्यायचं तुम्हाला मी दाखवतो. तर ते इथं आलेलं आहे. रेहान करतो तिथून आणि मग तिथून असं सरळ इकडं आणायची, इकडून इकडं. आणि पुन्हा इथून एक टर्न देऊन आपल्या कालच्या ह्यामध्ये मिक्स करून टाकायचं. मग ते डबल वर जाईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इकडं पण पाणी जाईल टाकीचं. डेंजर होऊन पडायला लागलं आहे गाईज. आणि आता मी चाललो आहे खरी. जेवण करायचं आहे. आम्ही काम थोडं स्टॉप केलं आहे कारण ऊनच जास्त पडायला लागले. तुम्ही बाहेर बघू शकता. एक्सपोजर लॉक व्हायला लागला आहे कॅमेराचं पण, इतकं जास्त होऊ नये. तर आता थोड्या वेळाचे जेवण करून मी नंतर करणार आहे व्हिडिओ एडिट कालचे माझे व्हिडिओ एडिट करायचे राहायला लागलेत. तर काल जिमला गेलो तेव्हा शूट नाही केला व्हिडिओ. गाईज आता जेवण झालेलं आहे आणि आता काम करायचं आहे आम्हाला. आम्ही इथे एक जोडलं आहे. तर बोर चालू करायचं आहे आणि टेस्टिंग घ्यायची आणि या रोवर्समध्ये आम्हाला पाणी सुरू करायचं आहे. तर मी पहिले मोटर चालू करतो. रेहान चालला आहे वर. इथून पाणी चालल्यावर अरे यार निघलं. प्रेशर इज अनलिमिटेड प्रेशर गाईज, अनलिमिटेड. बंद करायला लागेल, बंद करून यायला लागेल आणि मग पुन्हा जोडायला लागेल. त्याला तारीने पॅक केलेलं आहे आणि आता बघू त्याचं काय रिएक्शन आहे. चालू करून बघू एक बार गाइस. चालू करेंगे और देखेंगे उसका क्या रिएक्शन है. चालू हो चुकी है. अब देखेंगे क्या है उसका प्रॉब्लम पानी का. वे एकदम खाई नाही. पाणी निघायला लागलं म्हणजे निघायला लागले तरी आपण एक बार ट्राय करू. आता मी लावले माझ्या हाताने. एकदम पॅक केलं आहे त्याला. बघूत आता काय होतंय. तर मी करायला लागलो मोटर चालू. बघूत आता काय रिएक्शन आहे. काय झालं. तर आम्ही खाली सुरू केले आणि वर टाकीमध्ये पाणी यायला लागले. मी तुम्हाला दाखवतो. वर टाकीमध्ये पाणी यायला लागले. हे एक आहे आणि निघण पुन्हा ते. तर ह्या टाकीत पाणी यायचं तुम्हाला आवाज असून काहीच. तर आता मी चाललो आहे खाली जाऊ. खूप पडायला लागले, खतरनाक व्हायला. आमचं सक्सेसफुल झालं आहे आताशी. हे रेहान थोडं चाललंय. एक आपण ट्राय करू टाकीमध्ये किती पाणी लेवल बघू. पाण्याची पातळी बघायची पाण्याची. तर ती पातळी बघायसाठी इथं अलग आवाज आला पाहिजे. इथं अलग म्हणजे पाणी आलं इथपर्यंत. अर्धी झाली टाकी. चला आपण यूज तर वापस फुल होती ती. चला आता खाली जाऊ गाईज. तर उतरायसाठी आपल्याकडं हे साधन आहे. इथून उतरायला लागतंय. माझी सावली दिसायला लागली. आणि हे विचारायला फोन केलाय.
चल हे काम करायचं सांग बेंडपट्टी चढ बेंडेज काम करतात काम करायचं गाईज आता आमची सुट्टी झालेली आणि आम्ही चाललो घरी. तर जिमला जायचं प्लॅन आहे, पण जिममध्ये मी रेकॉर्ड करत नाही कारण की कॉपीराईट क्लेम येतं आहे गाण्यांमुळं. जोपर्यंत नॉईस रिडक्शनचं माहिती येत नाही तोपर्यंत रेकॉर्डच करायचं नाही. बना गाड़ी सर बना आपका बड़े गाड़ी ट्रक का बोलिए रिकॉर्ड किस माइक हाँ जो बोलेंगे वो रेकॉर्ड होगा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि आम्ही चाललो दादा जमेरी प्लंबरकडे. इकडून जायचं का? ह्या बच्चे 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 म्हणू को येऊ मध्ये लेकिन बच्चे बीच में भी आते हैं. हेल्मेटचा स्ट्रॅप नाही लावलेला काही. हेल्मेटचा स्ट्रॅप नाही लावलेला म्हणून थोडं अडचण व्हायला लागली. हां आणि जमीर प्लंबर ते समोर आहेत. कुठे अमोल काका? कुठे अमोल काका? वेटर काम करत आहे. केशव वेटर अमोल हावरे. आपकी क्या दूध कटा हुआ हाँ वही ना यार, मेरे को कटरा गया चाय पीने का. काफी मैंने रिप्लाई ना यार रुके देखे हां ये चाय पीने निकले गया था तर एक वायरल झालाय वायरल. केशवचे आता ते व्हिडिओ घरी गेल्यावर तू बघणार आणि काय करणार? केशवला रिॲक्ट करणार केशववरती कमेंट करणार. गाईज आता आम्ही चाललो घरी आणि आम्ही आहोत VIP लॉन्च पाशी. रेहान आ जा जल्दी कल. अमोल बाय बाय ये मग उद्या. ए अमोल बाबा तू बी इग्नोर करा लागला. अरे इग्नोर गाईज आता वाजले आहेत ऑलमोस्ट 11. टाईम झालेला आहे 22:48 म्हणजे 11 वाजलेले आहेत. थोड्या मिनिटातच 11 वाजतील. आणि मला तुम्हाला एक सांगायचं होतं. इट्स ऑल अबाउट चॉईस. मला झोप आलती आणि मला झोपायचं होतं, पण द थिंग इज की जर मी झोपी गेलो असतो तर माझी टायपिंगची प्रॅक्टिस नसती झाली. आणि एक दिवस मॅटर करतो. तर मी झोपी गेलो पण मी उठलो आणि डबल मी प्रॅक्टिस केली. 1 घंटा प्रॅक्टिस केली. आता मी झोपू शकतो. तर स्टडी पण झालेली, टायपिंग पण झालेली आणि ऑल सेट. आजचा दिवस गेलेला आहे. तर भेटूत मग नेक्स्ट डेमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग थोडे मी एडिट करीन आता थोड्या वेळात आणि नंतर मग उद्या थोडं एडिट करीन आणि अपलोड करीन उद्या दुपारपर्यंत. तर स्टे ट्यून्ड. सबस्क्राईब करा चॅनलला गाईज, कारण की मी मेहनत करायला लागलो खूप जास्त. बाय.